मनसेच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त इचलकरंजीत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत खुल्या गटात गौतम गणेश साळुंखे यानं प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण करण्यात आलं। मनसेच्या वतीनं मराठी दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी इथं निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं। 3 गटात झालेल्या या स्पर्धेत 80 विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर प्रभावी निबंध सादर केले। या स्पर्धेचं परीक्षण प्रफुल्ल सातपुते यांनी केलं। या स्पर्धेत 5वी ते 7वी गटात 7वीतील नीलम किरण स्वामी, 8वी ते 10वी गटात शिवराज संजय महिंद्रकर आणि खुल्या गटात गौतम गणेश साळुंखे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण करण्यात आलं। शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक शिवाजी पाटील, प्रताप पाटील, मनोहर जोशी, अभिषेक सारडा, ऋषिकेश मराठे, संदीप पवार, रोहित कोटकर, रसिका साळुंखे, तन्मय तांबे, अर्जुन माळी, नरेंद्र गोंदकर, सिद्धार्थ अजेटराव, अतुल जाधव, उमेश दरबे, सचिन माने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।